आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत। समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे। सलग दुसऱ्या दिवशी छत्रपती संभाजीनगरच्या दौलताबाद जवळ एका कारचा अपघात झालाय। या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झालाय। कारने एका अवजड वाहनाला पाठीमागून धडक दिल्याने कारच्या समोरच्या भागाचा चुराडा झाला। या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची ही घटना घडलेली आहे। रात्री 11च्या दरम्यान हा अपघात झालाय। हा अपघात इतका भीषण होता की कारच्या समोरच्या भागाचा अक्षरशः चुराडा झाल्याचं पाहायला मिळालं। मृत्युमुखी पडलेले सगळे छत्रपती संभाजीनगरचेच रहिवासी आहेत। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। अविनाश कानडजे आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या। अविनाश, अपघातासंदर्भातली नेमकी काय माहिती? नक्कीच आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरचा समृद्धी महामार्ग जो छत्रपती संभाजीनगरच्या अंतर्गत येतो किंवा हद्दीमध्ये येतो, तर शुक्रवारी रात्री देखील 11 ते 11:30च्या सुमारास एक अपघात झाला होता। त्यामध्ये देखील 3 जणांचा मृत्यू झाला होता, तर 2 जण गंभीर जखमी झाले होते। शनिवारी रात्री म्हणजेच रात्री पुन्हा 11 वाजेच्या दरम्यान दौलताबाद जवळ हा अपघात झाला आणि यामध्ये पुन्हा एकदा तिघांचा मृत्यू झालाय। समृद्धी महामार्गावरील ही अपघाताची मालिका सुरूच असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। ही तिघही जण काल रात्री जो अपघात झाला, हे तिघही जण छत्रपती संभाजीनगर शहरातील राहणारे आहेत। राहुल आनंद निकम, शिवाजी वामनराव थोरात आणि अण्णा रामराव पालोदे असे या तिघांची नावे आहेत। तर मृत शिवाजी थोरात हे बजाज कंपनीतून नुकतेच निवृत्त झाले होते। अण्णा पालोदे हे शेतकरी होते आणि त्यांचा मुलगा पोलीस खात्यात आहे, तर दुसरा मुलगा बँकेत नोकरी करतो। तर निकम हे बांधकाम व्यावसायिक होते। हे तिघेही जण छत्रपती संभाजीनगरवरून फिरायला शिर्डीकडे जात होते आणि त्याच वेळेस या तिघांवर काळाचा घाला पडला आणि दुर्दैवी या अपघातात त्यांचा मृत्यू झालाय। मात्र पुन्हा एकदा जर आपण बघितलं तर मागील काही दिवसापासून समृद्धीवरील जे अपघात होते ते काही प्रमाणात कमी झाले होते, मात्र पुन्हा एकदा ही अपघाताची मालिका आपल्याला या ठिकाणी सुरू झालेली दिसून येते। ठीक आहे अविनाश, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल।